नमस्कार, मी आरतीच किचनमध्ये तुमचं स्वागत करते। आज आपण मस्त असे कॅफेमध्ये मिळतात त्या पद्धतीने क्रिस्पी कॉर्न बनवणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपण 1.5 ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवणार आहोत। याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत। तर पाण्याला इथे छान अशी उकळी आलेली आहे। तर इथे मी 1 वाटी कॉर्न घेतलेले आहेत। आता हे आपण याच्यामध्ये टाकून घेऊया। खूप नाही, एक 5 मिनिट आपल्याला फक्त हे शिजवून घ्यायचे आहे। तर इथे आता 5 मिनिट झाले आहेत। आता आपण यांना काढून घेऊया। आता याला थोडंसं थंड होऊ देऊया। तर आता याच्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लोअर टाकून घेऊया आणि 2 चमचे मैदा। आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता या ठिकाणी आपण मीठ वापरलेलं नाही, कारण ज्या वेळेस आपण कॉर्न उकळण्यासाठी ठेवले होते तेव्हा आपण मिठाचा वापर केला होता, त्यामुळे इथे मीठ वापरलेलं नाही। तर कॉर्न आता आपण तळण्यासाठी घेऊया। तर त्यासाठी तेल मी आधीच गरम करण्यासाठी ठेवलं आहे। सोडताना फक्त थोडीशी काळजी घ्यायची, ज्यावेळेस आपण हे तेलामध्ये सोडतो ना त्यावेळेस ते फुटतात, त्यामुळे थोडंसं लांबच उभं राहायचं। आपल्याला हे गोल्डन रंगावरती तळून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम हायच ठेवायची। तर इथे आता कॉर्न गोल्डन रंगावरती तळून झालेले आहेत। यांना आता आपण काढून घेऊया। तर इथे आता 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा चाट मसाला, याच्यामध्ये थोडंसं मीठ। आता याला मिक्स करून घेऊया। आता ह्या कॉर्न वरती आपल्याला हा मसाला टाकून घ्यायचा आहे। मिक्स करून घेऊया। एक कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे, हाही आपण टाकून घेऊया। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर। पुन्हा एकदा याला मिक्स करून घेऊया। तर इथे आपले क्रिस्पी कॉर्न फक्त 10 मिनिटात बनवून तयार आहेत। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।